नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुनने नवीन चाल खेळलेली आहे आणि ज्यामध्ये प्रियाची वाट लागणार आहे। इकडे आता रविराजने फोन करून अर्जुनला सांगितलेलं असतं की तू प्रियाची चौकशी करू शकत नाही, तिला जे काय विचारायचं आहे ते तिला कोर्टामध्येच विचारायचं आहे, तिला पर्सनल चौकशीसाठी बोलावू शकत नाही। अर्जुन म्हणतो मला वाटलंच होतं ही मुलगी अशाच पद्धतीने वागणार आहे। अर्जुनला खूप राग आलेला होता आणि अर्जुन म्हणत असतो की काही झालं तरी ही प्रिया अशाच पद्धतीने वागणार आहे याची मला गॅरंटी होती, कारण तिने जी काय चाल खेळलेली आहे तिने सिनियरला मॅनिप्युलेट केलेलं आहे आणि आता सिनियरला सांगितलेलं आहे की तिला या चौकशीसाठी सामोरं जायचं नाही, काय तर म्हणे तिला ट्रॉमा आहे या सगळ्याचा असं सांगितलेलं आहे। तेव्हा सायली म्हणू लागते मग अर्जुन सर आता काय करायचं, हा सायलीचा प्रश्न असतो। तेव्हा अर्जुन विचार करत असतो आणि मग अर्जुन म्हणतो की हो आता एक मास्टर स्ट्रोक आहे आणि ही चौकशी सिनियर काय कोणीच थांबवू शकत नाही। तेव्हा सायली म्हणते म्हणजे चैतन्याला बरोबर कळलेलं असतं अर्जुनच्या मनात काय चाललेलं आहे आणि मग चैतन्य म्हणत असतो बरोबर आहे अर्जुन, मला कळलेलं आहे की तुला काय म्हणायचं आहे ते, असं चैतन्य अर्जुनला म्हणत असतो। तेव्हा मात्र चैतन्य म्हणतो की म्हणजे पुढे काय करायचं ते सांग। तेव्हा अर्जुन सांगू लागतो की हे बघ कसं आहे माहिती आहे का, प्रियाची चौकशी ही सायकोलॉजिस्टच्या अंडर होणार आणि ही चौकशी कोणीच थांबवू शकणार नाही, या चौकशीला सिनियर पण थांबवू शकणार नाही, आता फक्त आपल्याला कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल। तेव्हा चैतन्य म्हणतो की काय काळजी करू नकोस, ती परमिशन मी मिळवतो। तेव्हा अर्जुन म्हणतो की काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजेच की ही जी चौकशी आहे ती लवकरात लवकर होणार आहे आणि ही चौकशी आजच्या आजच झाली पाहिजे, त्याच्यामध्ये कोणीही काहीही करू शकणार नाही एवढं लक्षात ठेवायचं आहे। काहीही झालं तरीही आता महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे चौकशीचं नोटीस पाठवल्यानंतर सिनियरला कळणार आहे, तोपर्यंत सिनियरला आपण काहीही कळू द्यायचं नाही, हे सगळं अर्जुनने ठरवलेलं असतं आणि या सगळ्या गोष्टींचा त्याने जबरदस्त असा प्लॅन केलेला असतो आणि काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं करायचं त्याने ठरवलेलं असतं। चैतन्य म्हणतो अजिबात काळजी करू नको, लवकरात लवकर कोर्टाची परमिशन मी मिळवतो आणि मग सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं आणि त्यासोबतच इकडे सायली म्हणत असते की जबरदस्त। तेव्हा इकडे चैतन्य म्हणत असतो कसं आहे माहिती आहे का, हा अर्जुन सुभेदार यांचा मास्टर स्ट्रोक आहे आणि याच्यापासून कोणीही वाचू शकत नाही असं चैतन्य सांगू लागतो। त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की महिपत निवांत बसलेला असतो आणि तिथं आलेला असतो तो म्हणजे नागराज म्हणत असतो महिपत हे सगळं काय चाललंय तुझं। तेव्हा महिपत म्हणत असतो की काहीही झालं तरीही आत्ता मला ना खरंच खूपच भारी वाटत आहे, असं महिपतचं सगळं बोलणं चाललेलं असतं आणि मग महिपत म्हणत असतो की काहीही झालं तरीही अरे काय झालं नक्की, आता उतरली माझं डोकं जड झालेलं आहे आणि तेवढ्यावरती आपल्याला पाहायला मिळतं की महिपत म्हणत असतो की म्हणजे। तेव्हा नागराज सांगू लागतो तुला माहिती आहे का, तू काल जाऊन काय राडा घातलाय तो दामिनी देशमुखकडे। तेव्हा तो म्हणतो की देशमुख देवींच्या तिथं मी काय राडा घातलाय, आत्ताच्या आता फोन करतो, कारण नागराज त्याला सांगू लागतो की तू नाचत होता, गात होता, गोंधळ घालत होता, या सगळ्या गोष्टी तिथं करत होता आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टींचं बोलणं चाललेलं असतं आणि मग लगेचच दामिनीला कॉल करतो, कारण महिपतला आता भीती वाटायला लागलेली असते की ही दामिनी जर अचानक केस सोडून गेली तर नक्की काय होईल, हा प्रश्न पडलेला असतो। आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे दामिनीला त्याने फोन केलेला असतो आणि दामिनी म्हणते की इकडे जेव्हा जे काही घडत आहे त्या सगळ्यामुळं आता तुमची दारू उतरली आहे का एवढं लक्षात ठेवा। इकडे महिपत म्हणत असतो की मी काय शिक्षा द्याल ना तुम्ही ती भोगायला तयार आहे, तुम्ही ही केस सोडू नका, प्लीज ही केस सोडू नका, असं महिपत म्हणत असतो। तेव्हा दामिनी म्हणते इजा बिजा तिजा मी होऊ देणार नाही, 2 वेळा झालेला आहे, तुम्हाला मी मागच्या वेळेसही सांगितलेलं होतं दारू पिऊन माझ्या ऑफिसमध्ये यायचं नाही, फोन ठेवा आत्ताच्या आता चला। आता महिपत म्हणतो हो ठेवतो असं म्हणत महिपत फोन बाजूला ठेवतो। महिपत म्हणतो की नाही सोडली अजून हाय, असं तो सांगू लागतो, कारण महिपत इतका वेड्यासारखा वागत असतो ना त्याला कळतच नसतं। इतर वेळी सगळ्यांचे नरडे कापणारा महिपत दामिनी देशमुखच्या समोर अगदी शेळी होऊन तिथं थांबलेला असतो। इकडे सायली मात्र जाम खुश झालेली असते। सायली म्हणते म्हणजे प्रियाची चौकशी कोणीच थांबवू शकणार नाही। तेव्हा सायली अर्जुनचं कौतुक करते आणि अर्जुनच्या डोक्यावरून हात फिरवते आणि त्यानंतर स्वतःच्या डोक्याजवळ घेऊन ती बोटं मोडते। तेव्हा अर्जुन म्हणतो हे काय केलं तुम्ही आत्ता। तेव्हा सायली सांगते की नाही ते नाही असंच, तर चैतन्य म्हणू लागतो की हे सगळं काय केलेलं आहे, हे चैतन्याचं बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्याचबरोबर
चैतन्य मात्र म्हणत असतो की या सगळ्या गोष्टींमुळं नक्की काय होणार आहे. तर वहिनी मला सांग ना, आता हे जे काय तू केलेलं होतं ना, याला काय म्हणतात गं? असं तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की हे काय चाललंय. तेव्हा नजर काढली असं सायली सांगते. कसं आहे, माझा या गोष्टींवरती विश्वास आहे ना, तुमचा या गोष्टींवरती विश्वास नाही आहे हे मला माहिती आहे, पण माझा आहे म्हणून मी करते, असं अर्जुनचं बोलणं चाललेलं असतं. त्यानंतर इकडे सायली मग काजळाची टीक काढते आणि अर्जुनला लावते. अर्जुन म्हणतो हे काय आता नको आहे, हे मला सगळं, मी काय लहान नाहीये, मला हे काजळाची टीक वगैरे अजिबात नको आहे, असं अर्जुन सायलीला सांगत असतो. परंतु सायली मात्र त्याच गोष्टींचा विचार करत असते आणि सायलीला मात्र खूप छान वाटत असतं. अर्जुन म्हणत असतो की वहिनी सायली हे सगळं नका करत जाऊ. चैतन्य म्हणतो असू दे ना, त्यांना वाटतंय ना तर करू दे ना, मग कशाला तू टेन्शन घेतोय, असं इकडे अर्जुन सांगत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र अर्जुन तिथे म्हणत असतो की चला, चैतन्य म्हणत असतो की मी आत्ताच्या आत्ता परवानगी घेऊन येतोय आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित करूया, असं चैतन्याचं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर अर्जुन मात्र इकडे म्हणत असतो की चालेल, अर्जुनने सांगितलेलं आहे. चैतन्य म्हणतो चला, आपल्याला लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत ना, चला लवकर आज ऑफिसला गेलं पाहिजे, असं चैतन्य सांगत असतो. पण अर्जुन म्हणतो की मी आज वर्क फ्रॉम होम करणार आहे. तेव्हा अर्जुनला चैतन्य म्हणू लागतो काय वर्क फ्रॉम होम, आणि मग अर्जुन आपल्या बायकोकडे बघत आहे आणि वर्क फ्रॉम होम करणार आहे असं बोलत असतो. हे बघून चैतन्याच्या लक्षात येतं आणि चैतन्य म्हणतो की असं आहे का, बरं ठीक आहे. कसं आहे, त्या पानसरेंचं स्टेटमेंट घेण्यासाठी मग मला एकट्याला जावं लागणार आहे, मी कोर्टाची परमिशनही काढून आणतो आणि त्या पानसरेंचं स्टेटमेंटही घेतो, चालेल करा तुम्ही वर्क फ्रॉम होम. आणि असं म्हणत तो सायलीकडे आणि अर्जुनकडे बघून त्यांना खुणवतो आणि म्हणतो चला मला निघालं पाहिजे. तेव्हा सायली म्हणते की खरंच तुम्ही वर्क फ्रॉम होम करणार आहात. सायलीला मात्र छान वाटत असतं, अर्जुन आज घरी असणार आहे या गोष्टीचा आनंद झालेला असतो. आणि त्यासोबतच इकडे चैतन्यही तेवढाच चिडवत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा अर्जुन मात्र जाम खुश झालेला असतो. फायनली प्रियाचं स्टेटमेंट मिळणार आहे आणि या स्ट्रॅटेजीला कोणीही नाकारू शकत नाही हे अर्जुनला कळलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सायली मात्र जाम खुश होते. प्रिया आता वैतागलेली असते आणि ती महिपतला कॉल करायला घेते आणि महिपतला कॉल करत असते. त्याचवेळी ती महिपतला बोलत असते इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, त्या अर्जुनने मला नोटीस पाठवले चौकशीसाठी. तेव्हा त्यावेळेस तिला महिपत सांगू लागतो मग ठीक आहे ना, चौकशी तर होणारच आहे. तेव्हा प्रिया म्हणत असते की मग त्या चौकशीमध्ये तो माझं स्टेटमेंट रेकॉर्ड करणार आहे. महिपत म्हणतो मग टाळ ना चौकशीसाठी जाऊ नकोस, होईल ना सगळ्या गोष्टी व्यवस्थित. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते कशी टाळणार ती. तेव्हा तो म्हणतो की तुझा तो बाप वकील आहे ना, त्याचा उपयोग काय आहे, जायचं नाही आहे, सांगितलंय ना तुला. प्रिया म्हणते एवढं मला कळतं ना सगळं, त्या गोष्टी मी करू शकते, असं प्रिया इकडे महिपतला सांगत असते. त्यासोबतच पाहायला मिळतं की महिपत म्हणतो म्हणजे, तेव्हा प्रिया म्हणते पण ती चौकशी आज मी टाळलेली आहे, उद्याचं काय. तेव्हा महिपत म्हणतो की ते तुझी तू बघायचं आहे, असल्या फालतू गोष्टींसाठी मला कॉल करायचा नाही, ते तुझी तू मॅनेज करायचं आहे, असं म्हणत महिपतने फोन ठेवलेला असतो आणि प्रियाला तिची लायकी दाखवलेली असते. प्रियाला सांगितलेलं असतं की हे काय तुझं जे काही नाटक चाललेलं आहे ना, हे नाटक सगळं तुझं तुझ्याजवळ ठेवायचं आहे, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं प्रियाची तर वाट लागलेली असते. महिपतने तिला तोंडावर सांगितलेलं असतं की तू फोन ठेवायचा आहेस. इकडे कल्पना आणि प्रताप बसलेले असतात. कल्पना उदास असते, प्रतापही तिथं असतो आणि मग कल्पना म्हणत असते की मला कळतच नाही आहे. तेव्हा प्रताप तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण ती प्रतापशीही बोलत नाही, कारण तिला खूपच वाईट वाटत असतं. ती म्हणत असते की आपल्या घरामध्ये जे हसतं वातावरण होतं ते कधी राहणार आहे, कधी येणार आहे पूर्वीचे दिवस, असं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र तिच्या डोक्यामध्ये चाललेलं असतं की काहीही झालं तरीही आता ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं व्हायला नको आहेत, असं तिला वाटत असतं. तेवढ्यातच सायली अर्जुन वरून येत असतात आणि त्यांच्यात लक्षात येतं की कल्पना उदास झालेली आहे. इकडे प्रताप म्हणतो की कसं आहे, बायको शांत असली ना घर शांत राहतं, मला वाटतं मी मोबाईलवर काही लावू का, असं प्रताप तिला चिडवत असतो. तेव्हा कल्पना म्हणते की पहिलं आपलं घर किती भारी होतं, पण आता तसं नाही आपल्या घरामध्ये, असं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की तेवढ्यात सायली आणि अर्जुन तिथे येतात. सायली म्हणते की प्रिया, अश्विन भाऊजी, पूर्णाजी. तेव्हा प्रताप तिला सांगू लागतो की अगं पूर्णाजी मैत्रिणीकडे गेलेली आहे. तेवढ्यात प्रिया येते आणि प्रिया म्हणते काय झालं बोंबलायला, असं प्रिया स्वतःहूनच बोलू लागते.
त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा सगळेच इथं असतात. प्रिया म्हणते की काय चाललंय, तेव्हा सायली म्हणते की आपण सगळेजण आज गप्पा मारत बसूया का, अश्विन भाऊजी कुठं आहेत असं विचारल्यानंतर मात्र प्रिया सांगते की तो हॉस्पिटलला जायला निघत आहे, तो आवरत आहे आणि तुला ह्या गोष्टीमध्ये वेळ असेल पण मला नाही या गोष्टींमध्ये वेळ, फालतू गोष्टींमध्ये, असं प्रिया बोलत असते. आणि प्रिया म्हणते की मला अजिबात हे सगळं करायचं नाही असं प्रियाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि प्रिया म्हणते की नाही. तेव्हा अर्जुनला ती म्हणते की आता तू अजून कुठला धक्का देणार आहे, कसं आहे. सायलीला ती म्हणू लागते की तुझ्या नवऱ्याने धक्का दिलेलाच आहे, आता तुला कोणता धक्का द्यायचा असेल तर तो दे, असं बोलत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो कसं आहे माहिती आहे का, माझा स्टॉक दिवसाचा एकाच धक्क्याचा होता आणि तो संपलेला आहे आणि माझ्या बायकोच्या मनात काय चाललंय ना याबद्दल मला काहीही माहिती नाही, असं स्पष्टपणे अर्जुनने सांगितलेलं असतं. आणि अर्जुन एवढा स्पष्ट बोलत असतो की प्रियाला तो म्हणत असतो की माझा स्टॉक संपलेला आहे, मी पुढचा धक्का आता नंतर देणार आहे, एवढं तो सांगतो. आणि म्हणतो की मला नाही माहिती. तेव्हा कल्पनाला तर राग आलेला असतो. कल्पनाला ही गोष्ट अजिबात पटत नसते की सायली हे पुढं करत आहे, सायलीचं हे पुढं करणं जे वागणं आहे त्याचा कल्पनाला त्रास होत असतो. कल्पना म्हणत असते की मला अजिबात इंटरेस्ट नाही, हे सगळं काय चाललंय ना याच्यामध्ये. तेव्हा सायली म्हणत असते की आपण सगळेजण कॉफी घेऊया का, आणि आपण कॉफी घेऊया आणि त्यानंतर मग आपण ठरवूया का कोकम सरबत घेऊया. तर ती म्हणते की आई मी तुमच्यासाठी ना कोकम सरबत बनवते, तुम्हाला ते आवडेल, असं म्हणत सायलीने आता कोकम सरबत बनवण्याचा निर्णय घेतलेला असतो. पण प्रिया म्हणते की मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे, मला इथून जायचं आहे आणि मी माझ्या आईकडे निघालेली आहे, असं प्रियाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं आणि ती निघून चाललेली असते. त्यावेळेस कल्पनाला राग येतो. कल्पना म्हणते की हे जे काय चाललंय ना फालतू, या गोष्टींमध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे, असं म्हणत कल्पना पण तिथून निघून जाते. तेव्हा प्रताप मात्र चिडलेला असतो. मला कॉफी पण नको आणि शरबत पण नको असं म्हणून प्रिया आता तेथून निघून गेलेली आहे. प्रिया निघून गेल्यानंतर कल्पना देखील म्हणते की हा सगळा मूर्खपणा चालू आहे. असं केल्यानं काय घरातलं वातावरण पुन्हा पहिल्यासारखं होत असतं का? खरं तर सायलीनं सगळं अगदी व्यवस्थित जुळवून आणलेलं असतं, पण प्रिया निघून गेल्यामुळं आता कल्पनाला देखील ती थांबण्याची इच्छा उरलेली नसते. कल्पना म्हणते मी देखील निघून चाललेली आहे, असं म्हणून कल्पना देखील तेथून उठून जाते. प्रताप आणि अर्जुन फक्त डायनिंग टेबलला बसलेले आहेत. झालेल्या सगळ्या प्रकाराबद्दल अर्जुनला वाईट वाटतंय. तर प्रताप आता अर्जुनला म्हणतो मी देखील जातो. वाटलं होतं आज सुट्टी घ्यावी आणि शांतपणे गप्पा मारत बसाव्या, पण घरातलं वातावरण काय पहिल्यासारखं व्हायला तयारच नाहीये. ठीक आहे असो, मी पण आता ऑफिसला निघून जातो, असं म्हणून प्रताप देखील आता चाललेला असतो. तेवढ्यात सायली त्याच्याजवळ येते आणि म्हणते की बाबा मी तुमच्यासाठी हा शरबत ठेवलेला आहे, दिवसातून थोडा थोडा शरबत पीत राहा, म्हणजे गरमीचा कसलाच त्रास तुम्हाला होणार नाही. सायलीचं ते गोड बोलणं आणि वागणं खरं तर आता प्रतापला चांगलं वाटायला लागलेलं आहे. कारण प्रिया ही सायलीपेक्षा खूपच वेगळी आहे ही गोष्ट प्रतापच्या लक्षात आलेली आहे आणि त्यामुळंच प्रतापनं ठरवलंय की सायली अर्जुनशी आपण पहिल्यासारखंच वागायचं. प्रताप ते शरबत घेतो आणि ती बॅग घेऊन तो उठत असतो. सायलीला ही गोष्ट बरी वाटते, कारण प्रताप कसलंच काहीच न बोलता त्याने ते शरबत घेतलेलं असतं आणि ते शरबत घेऊन तो ऑफिसला निघून गेलेला असतो. तेव्हा हे सगळं पाहताना अर्जुनला देखील बरं वाटतं आणि सायली अर्जुनला म्हणते तुम्ही बघितलं का, बाबा काहीच बोलले नाहीत, त्यांनी उलट मी दिलेलं शरबत घेतलं, म्हणजे त्यांना मी दिलेलं शरबत आवडलेलं आहे, या गोष्टीचा कितीतरी आनंद सायलीच्या चेहऱ्यावर झालेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो हो, पण मी मात्र नाराज आहे. सायली म्हणते तुम्हाला काय झालं, तुम्ही कशामुळे नाराज आहात? अर्जुन म्हणतो तू त्यांना शरबत दिलास, पण आपल्या नवऱ्याला मात्र तू विसरून गेलेली आहे, त्यामुळे मी आता नाराज झालेलो आहे. सायली म्हणते असं होईल का, तुम्हाला कधीतरी मी विसरेल का, शक्यच नाही. हे बघा तुमच्यासाठी सुद्धा दुसऱ्या बॉटलमध्ये शरबत मी भरून ठेवलेलं आहे. आणि सायली त्याला ऑफिसची बॅग दाखवते. त्यामध्ये खरोखरच एक बॉटल असते आणि त्यामध्ये शरबत भरून ठेवलेला असतो. अर्जुन ते पाहतो आणि म्हणतो खरंच तुम्ही ना कधीसुद्धा मला विसरणार नाही. सायली म्हणते अजिबात कधीच विसरणार नाही, तुमची कामं मी प्राधान्याने करते आणि ती करायला मला खूप आवडतात. अर्जुन एकदम खुश होतो आणि म्हणतो खरंच तुमच्यासारखी बायको मिळायला नशीब लागतं ना, असंच मला वाटतंय. तेव्हा सायली म्हणते नाही, मला असं वाटतं तुमच्यासारखा नवरा मिळणं हे माझं नशीब आहे. सायली आणि अर्जुन एकमेकाचं कौतुक करत असतात. खरं तर सायलीला झालेल्या प्रसंगाबद्दल थोडंसं वाईट वाटत असतं, पण आता प्रताप चांगला बोललाय या गोष्टीचा आनंद मात्र तिला झालेला असतो. इकडं प्रिया तिच्या माहेरी म्हणजे किल्लेदारांच्या घरी आलेली आहे. तिथे प्रतिमा आहे आणि नागराजची बायको देखील आहे. प्रतिमा आणि नागराजची बायको प्रियाशी बोलत आहेत. त्या म्हणतात बरं झालं तू माहेरपणाला आली,
असंच येत जा, तू आली ना आम्हाला देखील खूप बरं वाटतं. आता तुझी आवडती इडली केलेली आहे, अगदी इडली पोट भरून खा. तेव्हा प्रिया म्हणते, हो आता अगदी तावच मारणार आहे. आणि तेवढ्यात ती म्हणते, आजकाल तुझं काय जास्त जाणं येणं पण होत नाही. तेव्हा प्रिया म्हणते, की हो आजकाल ना घरामध्ये खूप असाइनमेंटची वगैरे कामं मी करत बसते. कॉलेजचा पण लोड वाढलेला आहे आणि घरचं पण काम असतं ना, त्यामुळं मला येणं होत नाही आणि फोन देखील करणं होत नाही. तेव्हा नागराजची बायको म्हणते, बापरे! आपली प्रिया आता एखाद्या बाईसारखं बोलायला लागलेली आहे. लग्न झाल्यापासून किती जबाबदाऱ्या घ्यायला लागली आहे बघा. नाहीतर अगोदर इथं होती ना, तेव्हा असं वाटायचं खूप अल्लड आहे. पण तिकडे गेल्यापासून मात्र अगदी जबाबदार असलेल्या एखाद्या महिलेसारखं बोलू लागलेली आहे. खरंच आपल्या प्रियामध्ये खूप बदल झाला बरं का, असं ती प्रतिमाला सांगत असते. तेव्हा प्रतिमाला देखील या गोष्टीचा आनंद होतो आणि ती म्हणते, अगदी बरोबर आहे. आता ती जबाबदारी ओळखू लागली आहे आणि जबाबदारी उचलू देखील लागली आहे. आणि तेवढ्यात प्रतिमा तिला म्हणते, की काल मला रविराज म्हणत होते, की "तू त्या केसबद्दल थोडी अपसेट झालेली आहेस. पण अपसेट होण्याची काय गरज आहे? अर्जुन तुला प्रश्न विचारणार आहे ना, तर त्याची उत्तरं तर फक्त द्यायची आहेत. त्यामध्ये अशी काय गोष्ट अवघड आहे? तू त्यांच्या प्रश्नाची उत्तरं दे. तुला काहीच वाईट वाटणार नाही." असं ती बोलते. तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग येतो. प्रिया म्हणते, "झालं. मला वाटतंय त्या सायलीनंच तुला चुगली केलेली असणार आहे." प्रतिमा म्हणते, "तिचा काय संबंध आहे? अगं रविराज माझ्याशी बोलले म्हणून मी तुला सांगते, की तू टेन्शन घेऊ नको. तुला जे काय बोललेलं आहे ना, तेच फक्त सांगायचं आहे. त्यामध्ये असं काय अवघड नाहीये. उगाच तू टेन्शन घेऊ नको." पण प्रिया मात्र म्हणते, "मला ना आता या विषयावर बोलायचंच नाहीये. तुम्ही मला सांगायची गरज नाही, की मी तिथं काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. मला माहिती आहे, की मला कोणत्या गोष्टीचा किती त्रास होतो. त्यामुळं नको त्या गोष्टीचे सल्ले तुम्ही मला देऊ नका." असं म्हणून ती डायरेक्ट अश्विनला फोन लावते. अश्विन म्हणतो, "प्रिया बोल काय झालं?" ती म्हणते, "आत्ताच्या आत्ता मला इथून न्यायला या." अश्विन म्हणतो, "अगं तू तर माहेरी आहेस ना, मग तिथं तुला बरं वाटत नाहीये का?" ती म्हणते, "हो मी माहेरीच आहे, पण झालं आता इथलं माहेरपण. मला नको इथलं माहेरपण वगैरे काय." अश्विन म्हणतो, "काय झालं? तू अपसेट आहेस का? नाराज आहेस का? झालंय काय ते सांगशील का मला?" प्रिया म्हणते, "आत्ताच मी काय सांगणार नाहीये. तुम्ही जसं असाल तसं लवकर मला या आणि इथून घेऊन जा. मला इथं थांबण्याची जरा देखील इच्छा नाहीये." तेव्हा अश्विन म्हणतो, "थांब, थांब मी येतो. तू काहीच काळजी करू नको." प्रिया मात्र अपसेट झाल्यासारखं दाखवत असते. तेव्हा नागराजची बायको तिला म्हणते, "अगं एवढं काय आहे? आई सांगते ना, तर फक्त प्रश्नाची उत्तर द्यायची आहेत. आई आपल्याला 4 गोष्टीचे सल्ले सांगत असेल ना, तेव्हा ऐकून घ्यायला पाहिजे प्रिया." प्रिया मात्र तिला देखील काहीच बोलत नाही. प्रिया कोणाशीच काही न बोलता तशीच बसलेली असते. तेव्हा प्रतिमालाच वाईट वाटू लागतं. उगाच आपण हिला बोललो असं वाटायला लागतं. आता काय बोललं म्हणजे हिचा मूड चांगला होईल, असा विचार प्रतिमा करत असते. पण प्रियाला मात्र आता प्रतिमाशी बोलायचंच नसतं. प्रियाने मोबाईल खाली ठेवलेला असतो आणि तेवढ्यात तिला महिपतचा कॉल आलेला आहे. त्याच्यावर स्पष्टपणे महिपतचं नाव दिसत असतं आणि ते नाव प्रतिमाने वाचलेलं असतं. महिपतचा कॉल प्रियाला आलेला आहे आणि ती डोक्यात विचार करते, की महिपतचा कॉल प्रियाला का बरं आला असेल? हा महिपत कोण आहे? नाव तर मला ऐकल्यासारखं वाटतंय, असं ती विचार करत असते आणि महिपतचं नाव प्रतिमानं बघितलंय या गोष्टीचा कितीतरी मोठा धक्का प्रियाला बसलेला आहे. नाव तिनं बघितलं नसेल असं तिला वाटतं, पण प्रतिमानं मात्र ते नाव पूर्णपणे बघितलेलं असतं आणि आता त्या नावाचा तर्क ती लावत असते. प्रिया पटकन तो फोन उचलते आणि आईच्या समोर काहीच बोलायला नको असा विचार करून ती तिथून निघून जाते. पण प्रतिमाने मात्र नाव पण बघितलेलं असतं आणि तिला आठवतं, की रविराज यांनी वात्सल्य आश्रम केसमध्ये महिपतचं नाव घेतलेलं होतं. तिला बरोबर समजलंय, की महिपत हा अर्जुनच्या विरोधातील एक व्यक्ती आहे. त्याचा फोन हिला कसं काय बरं आला असेल असा प्रश्न आता प्रतिमाला पडलेला आहे. तर इकडे सायलीने आज ठरवलंय की घरातलं वातावरण चांगलं करायचं आहे आणि त्यासाठी तिने साग्र संगीत असा स्वयंपाक देखील बनवलेला आहे. तेव्हा विमल म्हणते, "अहो एवढं सगळं तुम्ही बनवलं, मला सांगायचं तरी ना, आज काय स्पेशल होतं का?" सायली म्हणते, "काही स्पेशल नाही. फक्त आपल्याला आजचा दिवस आहे ना, तो स्पेशल करायचा आहे म्हणून मी एवढं सगळं केलंय. आता आई येतील आणि त्यांना मी जेवायला वाढणार आहे. आम्ही दोघी मिळून जेवणार आहे." तेवढ्यात कल्पना आलेली असते आणि कल्पनाला सायली म्हणते, की "आज आपण दोघी इथं मिळून जेऊया का?" तेव्हा कल्पना म्हणते, "मला अजिबात तुझ्याबरोबर जेवण्याची इच्छा नाहीये. माझं जेवण माझ्या रूममध्ये पाठव. जेवायचं का नाही ते माझे मी ठरवते." तेव्हा सायली म्हणते, "असं नका करू. मी ना खूप प्रेमानं सर्व काही बनवलंय. बघा तरी आजचे वेगवेगळे पदार्थ बघितल्यानंतरच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. माझं एक ऐकाल का? आपण इथं बसून जेऊया का? आपली ही डिनर डेटच आहे असं समजा." मला अर्जुन सर म्हणत असतात, की जेव्हा 2 लोकं मनापासून एकत्र बसून जेवतात ना, ती डिनर डेटच असते. तशी आज आपल्या दोघींची ही डिनर डेट आहे असं मी समजते आणि त्यासाठीच मी खूप छान-छान पदार्थ बनवलेत, असं ती कल्पनाला बोलत असते. पण कल्पना काही ऐकायला तयार नसते. कल्पना म्हणते,
माझी अजिबात इच्छा नाहीये, पण मी एकाच गोष्टीवर इथं बसून जेवू शकते. जर का तू माझ्याजवळ बसलीस, तर मला एक शब्द देखील तू बोलायचा नाहीयेस." तेव्हा सायली अजून खुश होते आणि म्हणते, "ठीक आहे, हे सुद्धा मला पटेल. तुम्ही इथं बसून जेवलात ना, तरी देखील चालेल." आणि असं म्हणून सायली तिच्याजवळ बसते आणि एक-एक केलेला पदार्थ तिला वाढत असते. खरं तर कल्पनाला सायलीचं वागणं पटत असतं, पण ती तिच्या चेहऱ्यावर मात्र तसं काहीच आणत नसते. इकडे महिपतने प्रियाला कॉल केलेला आहे. तेव्हा प्रिया त्याच्यावर चिडते आणि म्हणते, "तुम्हाला कळतं का काय? कधीही मला कॉल कशाला करतात? मी कुठं असते, काय असते तुम्हाला माहीत नसतं. या कॉलमुळं ना एके दिवशी मी अडचणीत येणार आहे." तेव्हा महिपत म्हणतो, "ए चिचुंदरे, तोंड बंद ठेवायचं आणि जेवढं सांगतोय ना तेवढं करायचं." तेव्हा प्रिया विचारते, "काय करायचंय आता?" तो सांगतो, "आता तो तुझा बैल कुठे आहे?" प्रिया म्हणते, "कोणता बैल?" तेव्हा तो म्हणतो, की "अश्विन कुठे आहे ते मला सांग." प्रिया म्हणते, "तो आता हॉस्पिटलला आहे आणि मला न्यायला येणार आहे." तेव्हा आता महिपतनं तिला सांगितलंय, "मी जेवढं सांगतो तेवढं करायचं. पण स्टेशनच्या जवळ गाडी आली, की तू काहीतरी कारण काढायचं आणि गाडीच्या बाहेर उभं राहायचं." प्रिया म्हणते, "कशासाठी करायचंय मला सांगाल का?" तेव्हा तो म्हणतो, "कशासाठी करायचंय ते मी तुला अजिबात सांगणार नाही. तुला जेवढं सांगितलंय ना तेवढं फक्त काम करायचंय. बाकी शहाणपणा अजिबात तू करायचं नाही. सांगितलेलं काम परफेक्ट कर." असं म्हणून त्याने फोन ठेवलेला असतो. आणि आता प्रियाला महिपतचं ऐकल्याशिवाय पर्यायच उरलेला नसतो. इकडे सायली आणि कल्पना यांचं जेवण झालेलं असतं आणि सायली कल्पनाला विचारत असते, "आजचं जेवण कसं झालेलं होतं ते सांगाल का?" कल्पना म्हणते, "मी तुला सांगितलंय ना, माझ्याशी न बोलेल तेवढं चांगलं आहे." तेव्हा सायली म्हणते, "तुम्ही ते जेवताना म्हणलं होतात. आता जेवण तर झालेलं आहे. पण खरंच मला वाईट वाटतंय. तुम्ही जेवताना खरोखर एक शब्द देखील बोलला नाहीत. तुम्ही खरंच माझ्या आई आहात, मी तुम्हाला म्हणलेलं आहे. तुम्हाला आठवतंय, कृष्ण जन्माच्या वेळेस मी तुम्हाला म्हणलं होतं, माझी देवकी कुठं आहे मला माहिती नाही, पण माझी यशोदा मात्र माझ्याजवळ आहे. तुम्ही माझी यशोदा माँ आहात. जरी तुम्ही मान्य केलं, नाही केलं तरी मला माहिती आहे, तुमच्या मनामध्ये माझ्याविषयी खूप प्रेम आहे, पण तुम्ही ते चेहऱ्यावर कधीसुद्धा येऊ देणार नाहीत." सायली तिला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न वारंवार करत असते आणि खरं तर आता कल्पना देखील थोडीशी कन्व्हिन्स झालेली आपल्याला पाहायला मिळते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की प्रियाने महिपतचा प्लॅन सक्सेस केलेला आहे. उलट्या आल्यासारखं होतंय असं म्हणून ती बाहेर येते आणि तेवढ्यात महिपतची गाडी अश्विनला थोडासा धक्का देते आणि अश्विन खाली पडतो. प्रिया अश्विनला घेऊन येते आणि पाठीमागं लगेच महिपत देखील आलेला आहे. महिपतच्या गाडीमुळे अश्विनचा अपघात झालेला आहे ही गोष्ट जेव्हा अर्जुनला समजते, तेव्हा अर्जुन चिडतो आणि महिपतचं गचुरं धरून तो म्हणतो, "माझ्या भावाच्या केसाला जरी धक्का लागला ना महिपत, तर तुला उभाच चिरेल." अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.